श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर आज आम्हाला जायचं आहे लवकर उठून स्कूलमध्ये. सो ह्याची खूप घाई असते तिच्या आधी की मला पण आंघोळ घाल, म्हणून मी त्याला टपात बसवते आणि हिला आंघोळ घालून घेते. ही पण एवढा टाईमपास करते की काय सांगायलाच नको. स्कूलमध्ये जायचं असतं आणि हिची नखरे काय संपत नाहीत. तिला आंघोळ घातल्यानंतर ह्याला पण घालून घेतली आणि ह्या दोघांचं एकसाथ आवरणं म्हणजे खूपच कठीण आहे बाबा. हा तर अजिबात काहीच करून देत नाही, कपडे घालून देत नाही. सगळं होईपर्यंत सगळा अवतारच करतो आंघोळ झालेला. आणि या दोघांचं असं खेळणं चाललेलं असतं. तोपर्यंत मी चहा वगैरे करून आणला आणि ह्याचं चाललं इकडं चल तिकडं चल. अजिबात शांत बसत नाही, एका जागेवर खटपट करत असतो. सारखं उचलून एका जागेवर बसवावं लागतं त्याला आणि कुठल्या गोष्टीला नादवत पण नाही तो. सध्या तरी डान्स करतो, त्याला गाणी वगैरे लावून दिला तर, नाहीतर अजिबात एका जागेवर बसत नाही. हिला चहा चपाती चारली, हिला स्कूलमध्ये जायचं असतं आणि हिला मोबाईलशिवाय तर काय खाऊ वाटत नाही. पहिला मोबाईल दे तरच मी खाणार, पण मी आज तिला मोबाईल द्यायला नाही. मी पण आज म्हटलं तिला की विदाऊट मोबाईल आज खाऊन घे. आणि तिचं खाऊन पिऊन झालं, आवरून झालं. रोज स्कूलमध्ये जाताना देवाच्या पहिल्या जय बाप्पाच्या पाया पडते आणि मग जाते ती. कारण की मी जेव्हा स्वामींचे उपवास करत होते तिच्याही तोंडासारखं स्वामींचं नाव येतं आणि श्री स्वामी समर्थ म्हणून रोज ती स्कूलमध्ये जाते. तिच्या आधी ह्या पट्ट्याला खाली जायचं असतं. खूप गोंधळ करतो. तिला तिचे शूज पण मला घालून देत नाही आणि खाली निघायला सुरुवात करतो. त्याला वरती आणल्यानंतर थोड्या वेळ खेळवलं, नाहीतर मला अजिबात काहीच काम करून देत नाही, काही सुचून देत नाही. थोड्या वेळ खेळवल्यानंतर गेला थोड्या वेळ खाली खेळायला. छोटी मुलं आली आणि त्याला गेली घेऊन. त्यानंतर मी स्वयंपाकाची सुरुवात केली. भाजी करून घेतली, नाश्ता करायला घेतला. नाश्ता केल्यानंतर सकाळी लवकर उठल्यावर खूप भूक लागते. सो भाजी पटपट केली आणि थोडंसं खाऊन घेतलं. तोपर्यंत बाळ खाली खेळतं आहे. खेळल्यानंतर तो येणार वरती आणि परत मला काही सुधारणार नाही. त्याचं सगळं पाहावं लागतं मला. आणि त्याच्यानंतर दुपारी एवढ्या भाज्या आणल्या होत्या मी आणि जाऊबाईंनी, त्या निवडायला सुरुवात केली. निवडताना हा पट्ट्या असा उठून बसला आणि माझ्या मध्ये लुडबुड करत होता. 2 मुलं असल्यानंतर हँडल करायला खूपच वैताग, म्हणजे काय सांगायचं. आत्ताची पिढी एवढी खतरनाक आहे ना की बाबा एकच बास असं म्हणूनच माणसं गप्प बसतात. की ही एवढा खटपट आहे ना, खूप त्रास देतात. हा रडायला लागला तर ती पण रडते, ती रडायला लागली तर हा पण रडतो आणि एकाच गोष्टीवरून दोघं एवढे भांडतात. हा तर एवढीसाचे पण तिला मारतो आणि मग त्या दोघांची भांडणं सुरू होतात. आत्ताच एवढे लहान असताना, मोठे झाल्यावर तर काय करतील देव जाणो. आणि मी इकडे कचरा लोटलेला आहे, तो सारखा तिथे येऊन तो विस्कटत होता. एवढा खटपट आहे ना हा. मला सारखं भाजी मी निवडत होते तर हा उठवत होता आणि ह्याला मला एका जागेवर बसायचं. ह्या मॅडम तोपर्यंत स्कूलमधून आला. ह्यांचा चालला धिंगाणा. दिवसभर ह्यांचं हेच चाललेलं असतं की स्कूलमधून आल्यावर अजिबात थकत नाही, एवढा स्टॅमिना आहे ना याच्यात. एक अर्धे लवकर उठतं म्हटल्यानंतर झोपतं, तरी पण ही त्यालाही झोपून देत नाही आणि स्वतःही झोपत नाही. एवढी आगाऊ झालेली आहे. जशी मोठी होत चालली आहे ना, तसा खूप त्रास देते. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉग.